बेस्ट ही मॅच चालू आहे आपल्या विभागातील हे दोन संघ आमने सामने आता मात्र फाईट करताना पाहायला मिळतात. एका बाजूला किंग कोहली भरत कोल तर दुसऱ्या बाजूला बानकोट हा संघ मात्र खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रुचित एक मोठं नाव संपूर्ण रायगड मधील एक मोठं नाव आपण पाहतोय. एक मोठा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट असेल त्या पटलावर असेल किंवा बॉक्स क्रिकेट असेल दोन्ही पटलावरती एक मोठं नाव ज्याची ओळख आहे. रुचितला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जवळजवळ 4 वर्ष भाग घेतला परंतु यंदाचा हा 5वा वर्ष आपण पाहतोय आणि या 5व्या वर्षामध्ये हा संघ मात्र प्रथमच क्वालिफाय झालाय. बरीच मेहनत बराच संघर्ष करत हा संघ आज मात्र क्वालिफाय झालाय आणि आता मात्र ते ध्येय ती या स्पर्धेचं चॅम्पियन संघ ठरायची. इथं मात्र एकदा मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती 1 या धावसंख्येवरती. धावांचं श्री गणेश झालाय बानकोट संघाचं. राईट आर्म ओव्हर द विकेट पुनश्च एकदा बॉलर सज्ज झाला. हो यावेळी चांगली सुरेख लाईन सटीक गोलंदाजी पाहायला मिळते. ते सरार गोलंदाजी पाहायला मिळते. हो काय गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आता जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. डॉट बॉलनी धावफलक जाऊन स्थिरावलं मी तर म्हणेन 1 या आकड्यावरती. 4 बॉलचा केस समाप्त झालाय आणि एकच धाव धावफलकावरती अद्याप पाहायला मिळते. सुंदर यावेळी दिशा दाखवण्याचं काम केलंय. एकदा वेकवडली गेली आहे आणि 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावरती आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ज्या प्रकारे मी उल्लेख केला तोच खेळाडू आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपली छाप सोडत असताना या स्पर्धेमध्ये पाहतोय थोडासा फंबल झाले चान्स होता. इथे मात्र कुठल्याही प्रकारची धाव मात्र मिळणार नाहीये. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा आपल्याला पाहायला मिळतात 2 आणि चांगली गोलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी रुचिरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय मनीषला आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं तो देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. नावाजलेला गोलंदाज आहे परंतु आता मात्र कशा प्रकारे कामगिरी करेल ती येणारी वेळ सांगून जाईल. महत्वपूर्ण मॅच आहे. नॉकआउटचा सामना आहे. सुपर 8 मधली ही मॅच हाय व्होल्टेज मॅच. दर्यावरती चषक 2024 चे थरार आपण पाहतोय. मनीष यावेळेस आपण पाहतोय पुढचा बॉल पुनश्च एकदा. हो या 20-30 सरा गोलंदाजी होती परंतु एक धाव इथे मात्र एकवडली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवरती एक धाव जरूर आली आहे परंतु जर मनीषचा विचार केला एक चांगला बॉलिंग अटॅक त्याच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळतो आणि किंग कोहली भरत कोल हा संघ आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. चांगला बॉलिंग अटॅक असेल बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळते. हो स्ट्रेट डाऊन द फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. चांगलं एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र एकदा मिळेल. बॅक टू बॅक 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. 2 धावा इथे धावफलकावरती ऍड केल्या गेल्यात आणि 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. बूंद से सागर बनता. एक धावाने इथे मात्र धावफलक पुढे सरसवण्याचं काम चालू आहे. कारण अर्थाने एक धावाला महत्व आहे आणि ते एक धावा इथे मात्र एकवडण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतायत. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये प्रहार. चांगला एफर्ट्स पूर्णपणे स्वतःला झोकून दिलाय. 100% प्रत्येक जण या मॅच मध्ये मात्र देतोय आणि त्याच मेहनतीमुळे एफर्ट्समुळे आज हा संघ किंग कोहली भरत कोल हा संघ प्रथमच
या स्पर्धेमध्ये तब्बल 5 वर्षानंतर क्वालिफाय झालाय आणि तीच मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. हो, बॅटची रीडिंग इज इथे थोडंसं फंबल झाले क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. उमेश चिते मात्र उपस्थित आहे, खऱ्या अर्थाने साथी मित्र आणि समालोचक देखील आहे. सर्व गुण संपन्न असा हा खेळाडू आहे आणि आता मात्र एसटी रक्षकाच्या रूपामध्ये आपल्याला दिसतोय. जवळजवळ 3 वाजून गेले त्या स्पर्धेचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची भरपूर साथ आपल्याला मिळते आणि प्रेक्षक देखील आपण पाहतोय भरपूर असं संख्येमध्ये या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. शेवटचा बॉल, व्हाट टू गो. हवेमध्ये प्रहार केलाय, पूर्णपणे एफर्ट्स, चांगला एफर्ट्स इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. लाऊड अपील आहे, डिसिजन अजूनही दिलं नाहीये पंचांनी, थोडंसं डाऊटफुल आहे. नक्कीच पाहावं लागेल काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. देखील पाहायला मिळते भरपूर असं प्रतिसाद या संपूर्ण कोलीवाड्यातील लोक असतील आणि खऱ्या अर्थानं हे भरपूर असं प्रेम आहे हे क्रिकेटवरचं. बॅकफुटला पंच केलं, यावेळी पूर्णपणे बॉल जाईल सीमा पार आले. रात्रीचं सत्र आपण पाहतोय आणि या रात्रीच्या सत्रामध्ये अखरा आता रंगात येताना डीजे मास्टर. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आपण पाहतोय गोलंदाज. राजूला आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस लावडा पील इथे मात्र यस खेळाडू स्वतः मैदान सोडत असताना धक्का लागत असताना मोठा धक्का, मोठा हादरा फलंदाज. संगीत आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण प्रेक्षकांना असतील मान्यवरांना आम्हाला देखील नाचवण्याचं काम डीजे मास्टर करतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज आकाश.
हो, यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचा स्विंग आपण जर पाहिला ते सरहार फिरवला होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. येस, यावेळेस आपण पाहतोय ही एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. उर्वरितचा विचार केला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टू टू गो. ओहो, चुकी घडलीये इथे. पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेने इथे फटका सजवला आहे. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावर पोहोचेल. 20 ऑन बोर्ड. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती आहेत आणि उर्वरित अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बघा, भरटकोल संघ आपण आजच्या दिवसामध्ये खूप वेळ घेतात. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती. अखेरचं षटक आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक. अंतिम षटक घेऊन आलाय सचिन. बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेट. बॉलर तयार. बॉलर सज्ज झालाय. पहिला बॉल. हो, चुकी करत असताना चुकीची सुरुवात केली आहे आणि आता मात्र जर विचार केला तर एक धाव येते. मात्र धावफल संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा धावफलकावरती आहे. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. बॅकफुट लंपंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय फिल्डिंग आहे. व्हॉट अ फिल्डिंग. टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत या खेळाडूसाठी. टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांच्या माध्यमातून नक्कीच ऐकायला मिळतोय. नक्कीच प्रत्येक खेळाडूला मात्र प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षकांचं असतं आणि तेच काम मात्र सर्व प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, खेळाडू असतील मात्र देतात. पूर्णपणे झोकून दिला स्वतःला. एफर्ट्स आपल्याला चांगले पाहायला मिळाले. फ्लाइंग मॅन आपल्याला तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय धक्का लागत असताना पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. येस, चला फलंदाज आपण लांब व्हायचंय. पंच निर्णय देतील. येस, डाऊटफुल आहे. रिव्ह्यूची मागणी आहे. अंपायर्स कॉल.
बोल्ड केलं होतं, स्टंपला लागून मागे गेला बॉल. रोमेशला देखील समजलं नाही स्टंपिंग, त्यांनी मात्र अचूक अशी कामगिरी केली. धावफलक पोहोचलाय. बावीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक आपण पाहतोय, प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुंदर, फक्त नजाकतभर असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. दुसरा धावेचा कॉल, इथे मात्र धक्का लागत असताना संघाला वन मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी परतोय फलंदाज बाद. साधला आपण बांधतोय. सौरभ आणि साध ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शेवटचं षटक सचिनला, आणि 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल फॉलो थ्रूला अडवला होता. इथे मात्र सेकंड अटेम्प्टला जेल टिपले गेली आहे, क्षेत्ररक्षण टिपला जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. 7चा खेळ, फलंदाज बाद. धावा फलकावरती आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहे या मॅच मध्ये. पहिलं सत्र आपण पाहतोय आणि या पहिल्या सत्रातील उर्वरित 2 बॉल, 2 टू गो. काय या 2 बॉल वरती किती धावा बनवतील हे दोन्ही फलंदाज पाहावं लागेल. राईट आर्म राऊंडर विकेट, बॉलर सज्ज, बॅकफूट लावून पंच केला. यस, डेड बॉल असेल, वरती वारला लागला बॉल, त्यामुळे डेड बॉल आहे. या स्पर्धेचा नियम आहे, वरती जर बॉलला लागला तर आपण पाहतोय जे वरती दोरी आहे, वायर आहेत लाईटच्या, त्याला लागलं तर डेड बॉल इथे मात्र असेल. पुरुष एकदा पुढचा बॉल, बॉल तयार. ओहो, यावेळेस फलंदाज बाद. धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन, बॅक टू बॅक, पुढची विकेट बाद. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अफजल 11 महाड आणि त्यासमोर फाईट करेल SMCC. दोन्ही टीमचे कॅप्टन चला यायचं टॉस साठी. दोन्ही टीम्स त्वरित त्या वेळ घेऊ नका. SMCC आणि अफजल 11 महाड. चुकीची दुरुस्ती. प्रीतम उमासरे महाड हा संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना SMCC. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या. SMCC कॅप्टन त्वरित आपल्याला पाठवायचे विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये. आणि प्रीतम उमासरे फॅन टीम, चला विनंती असेल महाड, आपल्याला विनंती आहे की आपण यायचंय. चला टॉस साठी वेळ घेऊ नका, त्वरित या. पंच, मॅचला सुरुवात करायची, वेळ घेऊ नका. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय, स्ट्राईक वरती रुचित. SMCC कॅप्टन आपण त्वरित यायचंय. महाड संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. चला यस, टॉस केला जाईल, विनंती करेन.
सिद्धेश रघुवीर इथे मात्र उपस्थित, त्यांचे शुभाचे टॉस इथे मात्र केला जातोय. टॉस का बॉस मध्ये मॅचला होते सुरुवात. ओहो, यावेळेस लाजवाब कडक असा फटका. बॉल जाईल सी मा रे खा पार. चौकार 4 रन्स. या 4 धावांनी आता मात्र समीकरण बदललंय. पुढचा बॉल देखील लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे, स्टॉप केलाय. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडला देखील अक्षय पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र एक मोठं नाव रुची इथलं आपण पाहतोय. रायगड मधील एक मोठं नाव आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल किंवा बॉक्स क्रिकेट असेल, एक मोठं नाव आहे. आणि सातत्याने जर विचार केला, हितेश पाटील सरांनी आम्हाला सांगितलं की मागच्या स्पर्धेमध्ये, मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये रॉयल फेस्टिवल असेल किंवा टायगर ग्रुप असेल, तिथे देखील तो खेळाडू खेळत होता. आणि टायगर ग्रुप जे वडोली फाट्यावरती मोठी स्पर्धा असते नामवंत, त्या स्पर्धेमध्ये देखील रुचित नावाचं वादळ चमकून आलं होतं. आणि तब्बल बॅक टू बॅक 3 ते 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि तो सामना मात्र विजय करून दिला. परंतु आता मात्र बॉक्स क्रिकेट लीग आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी तशीच कामगिरी करेल का पाहावं लागेल. बघता बघता ही एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. बॉल आता थांबणार नाहीये. क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल सीमा पार. आलेला चौकार 4. विचार केला धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. येणारे 18 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. पूर्णपणे यावेळेस मात्र एका बाजूला मॅच झुकताना नक्कीच पाहायला मिळते. ओहो, यावेळेस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चुकीची गोलंदाजी. वाईट बॉल. अतिरिक्त धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 13 ऑन बोर्ड. खोलवर टप्पाचा बॉल. इथे मात्र चुकी घडलीये. अक्षयला मात्र इथे परतावं लागेल. अक्षयने इथे मात्र आपण पाहतोय खरं अर्थानं विकेट संपादित केली अक्षयची. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव. येणारे 17 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता पाहायला जरूर मिळते. 11 धाव्यांची गरज आहे. ओहो, इथे मात्र क्लीन बोल्ड. कुठल्याही प्रकारचं बॅट उचलायच्या आधीच बॉल इथे मात्र स्टंपला आदळला. फर्निचर पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं. फलंदाज बॅक टू डक आउट. बाद.
न्यू बॅटर मनीषला आपण पाहतोय. आता मात्र सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला मनीष तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इथे मात्र रुचिता आहे. परत एकदा इथे मात्र धावचीची संधी होती, आल्या पावली माघारी परतोय. सध्याची स्थिती बरडकोल संघाची कमी थोडीशी पाहायला मिळते. तू चल मे आया असं समीकरण. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. आता मात्र मॅच मध्ये नक्कीच मजा येणार आहे. धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता 13 धावांवरती 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 15 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोमेश आपण पाहतोय. ओहो सुंदर फटकाय, ला जवाब टायमिंग आल्या आल्या दाखवून दिलाय. हम भी किसी से कम नहीं, आलेला हा क्वालिटी चौकार 4. आता मात्र या 4 धावाने इथे मात्र संजीवनी देण्याचं काम केलंय. स्कोर काढला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव आली आहे. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय. येस क्लीन बोल्ड स्टंपला इथे मात्र भेदून जाईल बॉल. फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. रोमेश बॅक टू डकआउट. आता मात्र अजूनही जर विचार केला तर 4 विकेट प्राप्त झालेत. पुढचा बॉल पुनश्च एकदा मी तर म्हणेन यावेळी चांगली गोलंदाजी करतात. एक चौकार जरूर आलाय, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे. वट टू गो. शेवटचा बॉल. अजूनही 13 बॉल उर्वरित आहेत. 6 धावांची आवश्यकता अजूनही मैदानात आहे. पुढचा बॉल पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा मॅचला सुरुवात करा, वेळ घेऊ नका. ओहो यावेळेस आपण पाहतोय ही एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 19 या आकड्यावरती. अजूनही 5 धाव्यांची आवश्यकता. येणारे 12 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. 19 धावा झालेत. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बानकोट संघ प्लीज विनंती असेल, वेळ घेऊ नका. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव नक्कीच पाहायला मिळतोय. येणारे 12 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता. थोडस मिसिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लेटजी क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर इझी ॲज मॅच ही पाहायला मिळते. व्हाईट बॉलची सुरुवात केली आहे. अजूनही 4 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. विनिंग फटका चौकारांनी येईल का पाहावं लागेल. सुंदर एक धाव इथे मात्र पाहायला मिळतोय. शांत संयमीचा खेळ, गुड अँड सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन आपण पाहतो यावेळेस रुचित यावेळेस आहे. हो सुंदर पुनश्च एकदा जसा तसे उत्तर. एक धावा आता मात्र 51 गेल्यात. आता मात्र जर विचार केला तर 2 धाव्यांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरठ्यावरती जवळजवळ आपण पाहतो यावेळेस किंग कोळी बरटकोल हा संघ मात्र पाहायला मिळतोय. प्रथमच या संघाने मात्र आपण पाहतोय प्रवेश केलं क्वालिफायर राऊंड मध्ये आणि सुपर 8 मध्ये हा संघ दाखल झाला.
त्यानंतर आता मात्र विजयाच्या मार्गावरती हा संघ मात्र पाहायला मिळतोय. 2 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये आहे. नक्कीच हा सामना जर इथून विजयी झाला तर सेमी फायनल मध्ये मात्र प्रवेश करेल, क्वार्टर फायनल मध्ये मात्र प्रवेश करेल.